राज्यामध्ये भाजपचं सरकार स्थापन झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत, परंतु हे सरकार अल्पमतात आहे। 10 तारखेला या सरकारला बहुमत सिद्ध करायचं आहे। अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने या सरकारला बाहेरून पाठिंबा दिलाय, तर शिवसेनेसोबत देखील चर्चा सुरू आहे। अशातच काँग्रेसने देखील या समर्थनाच्या बाजूने उडी घेतलेली आहे। राज्यातले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब विखे यांनी काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यायला हवा असं मत व्यक्त केलेलं आहे। नेमकी काय भूमिका आहे हे आपण बाळासाहेब विखे यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काल आपण जी भूमिका पुढे आणलेली आहे, नेमकी काय भूमिका आहे ती? माझी भूमिका फार स्वच्छ आहे। काँग्रेसनं भाजपला पाठिंबा देणं ही काळाची गरज अशी आहे की महाराष्ट्र आज एकदम अस्थिर आहे। कोणी म्हणले काँग्रेसने काही जबाबदारी घेतलेली नाही, खरी गोष्ट आहे। तरी पण काँग्रेसची जबाबदारी आहे की स्थिर सरकार देणं आणि धोरणात्मक काही आत्ताच सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक काही फार फरक राहिलेले नाहीत। राष्ट्रीय पक्ष म्हणून सुद्धा अशा वातावरणात उगीच आपण एकमेकाचे कसे करता गोंधळ करायचे? जनतेला सगळं काम थांबलं, विकास पाहिजे, कुठलंच काही काम चालू नाही आहे, सरकारी निर्णय काही होत नाही आहेत। आता जनतेने लोकप्रतिनिधी निवडून दिले, आता लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यायचे का नाही हा त्यांचा निर्णय आहे। हे माझं व्यक्तिगत मत असं आहे की याला पर्याय काय असू शकतो दुसरा? प्रत्येकाने आता किती वेगळी चूल मांडायची? काँग्रेस असा पक्ष आहे की तो मोठा पक्ष आहे आणि एक असा आत्मविश्वासाने पुढे जाणारा पक्ष आहे की त्याच्यामुळे काही अडचण येऊ शकत नाही। उलट जनतेमध्ये एक वेगळी सहानुभूती निर्माण घेऊन काँग्रेस पक्ष पुढे जाऊ शकतो। आपली ही भूमिका पक्षश्रेष्ठीला मान्य होईल का? कारण भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख विरोधी पक्ष संबंध देशभरात आहेत। अशातच आपण मांडलेला विचार पक्षश्रेष्ठीला मान्य होऊ शकतो का? मी महाराष्ट्रापुरता विचार केला आहे, हे माझं व्यक्तिगत मत आहे। मी काही देश पातळीवरचा विचार केला नाही। मी पूर्णपणे महाराष्ट्र हित, महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्राचा स्वार्थ एवढाच विचार केलेला आहे। राज्यामध्ये विखेंची राजकीय ताकद खूप मोठी आहे, काँग्रेसमध्ये देखील एक वेगळं आणि मोठं स्थान आहे। तर काँग्रेसने आपल्या मताशी असमर्थता दाखवली तर आपण आपल्या याच्यावर स्टँड राहून आपली एक वेगळी फळी भाजपच्या समर्थनासाठी उभी करणार आहेत का? असं आहे की मी वेगळी ताकद आणि मोठी ताकद उभी असं मी स्वतः मानत नाही। एक आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत जनतेबरोबर, आणि या क्षण जनतेबरोबर राहण्याचा आहे, म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा द्यावा असा एक विचारपूर्वक निर्णय सांगितलेला आहे। विरोधकांकडून असंही बोललं जातं किंवा राजकीय विश्लेषकांकडूनही असं बोललं जातं की विखे यांना सत्तेमध्ये जाण्यामध्ये जास्त महत्वाकांक्षा आहे आणि त्यामुळे ते अशा प्रकारचे प्रयत्न करतायत। काय सांगाल तुम्ही? काही नाही, कोणाला मला कसली महत्वाकांक्षा पडकायची सत्तेमध्ये जायची? काही मला महत्वाकांक्षा नाही सत्तेत जाण्यासाठी अजिबात 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 नाही। ते पूर्णपणे काही संबंध नाही। हे फक्त जनहित, महाराष्ट्र हित आणि स्थिर सरकार एवढंच। एकूणच राज्यामध्ये भाजपला पूर्ण बहुमत नाहीये आणि वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी मतं आणि मतांतर, यामुळं हे जे राज्यातली राजकीय अस्थिरता आहे ती पाहता आपण एक चांगला विचार घेऊन भाजपला पाठिंबा द्यावा असं मत बाळासाहेब विखे यांनी व्यक्त केलंय। लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर।